कळंबा तलावाच्या समोर तुमचं स्वप्नातलं घर आता रियालिटीमध्ये। कोल्हापूर शहरापासून अगदी जवळ, निसर्गाच्या कुशीत, जिथे तुम्हाला मिळते शांतता, सौंदर्य आणि सुरक्षितता। 900 स्क्वेअर फुटापासून 10,000 स्क्वेअर फुटापर्यंत रेसिडेन्शियल एनए प्लॉट्स उपलब्ध। प्रशस्त 60 ते 30 फुटी अंतर्गत रोड, स्वतंत्र 7/12 वीज कनेक्शन, वॉकिंग ट्रॅक, सुरक्षा आणि बरंच काही। अधिक माहितीसाठी आता संपर्क साधा। चंद्रांकण बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, कोल्हापूर। कोल्हापुरातील मंगळवार पेठेतल्या मारुती मंदिराजवळ प्रसाद आणि अश्विनी धर्माधिकारी हे दाम्पत्य राहत होतं। काही वर्षांपूर्वी धर्माधिकारी दाम्पत्यानं एंजल ब्रोकिंगची फ्रँचायझी घेत शेअर ट्रेडिंग आणि ब्रोकिंगचा व्यवसाय सुरू केला होता। कोल्हापूर शहर आणि उपनगरातील लोकांकडून त्यांनी दरमहा 5% परतावा देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली होती। मात्र धर्माधिकारी दाम्पत्यानं मे 2025 पासून कार्यालय बंद करून शहरातून पोबारा केलाय। शहरातील अनेक गुंतवणूकदारांनी या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात तक्रार दिली आहे। मात्र अद्याप धर्माधिकारी दाम्पत्याचा ठावठिकाणा लागलेला नाही। त्यामुळे गुंतवणूकदारांनी धर्माधिकारी दाम्पत्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी केली। माझे मंगळवार पेठेत प्रसाद विनायक धर्माधिकारी व त्याची पत्नी अश्विनी विनायक प्रसाद धर्माधिकारी यांची ओळख झाली आणि तेथे माझ्याकडून त्यानं टप्प्याटप्प्यानं पैसे गुंतवणूक करून घेतले। मी भौगोलिक हे विकून दागिने, वडिलोपार्जित प्रॉपर्टी आणि माझ्या मिसेसची प्रॉपर्टी विकून त्याला टप्प्याटप्प्यानं असे पैसे दिलेत आणि एका मित्राकडून पण 10 लाख रुपये त्याला घेऊन दिले आणि त्यानं आम्हाला 5% आमिष दाखवून आमची फसवणूक केलेली आहे आणि बाकी तो लोकांना इतर पण फसवलेला आहे त्यानं कोल्हापूरमध्ये। ती लोक पुढे येत नाहीत, तरी त्यांनी पुढे येऊन लोकांना यावं आणि काय असेल ते पोलिसांनी सुद्धा पकडून त्याला आणावं, ही आमची ताबडतोब मागणी आहे। प्रसाद विनायक धर्माधिकारी व अश्विनी प्रसाद धर्माधिकारी या दोघांनी आम्हाला जादा पैशाचे आमिष दाखवून आमच्याकडून पैसे गुंतवणूक करून घेतले। दोघा भावांचे 13 लाख रुपये आहेत व मोठ्या भावाचे असे 69 लाख रुपये आहेत त्याचे। ते रामानगरमधील प्रॉपर्टी विकून त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि त्या दोघांना लवकरात लवकर ताबडतोब अटक व्हावी आणि पोलिसांनी त्यांना लवकर अटक करावी अशी आमची मागणी आहे। प्रसाद धर्माधिकारीनं फसवणूक केलेल्यांमध्ये अनेक लोक त्याच्या मित्रपरिवारातले आहेत।